तर हा गोल्डचा आत्ताचा चार्ट एकदम लेटेस्ट, आत्ता 3 मार्च आहे आज. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर थोडंसं वॉलेटाईल आहे मार्केट. पण ठीक आहे, आपल्याला काय, आपण इंटरडे ट्रेडर आहे आणि आपल्याला फक्त आपले 100 200 300 पिप्स घ्यायचे आणि शांत बसायचं आहे, ना की आपल्याला हे पूर्ण मुवमेंट कॅच करायचे आहेत. कारण पूर्ण मुवमेंट कोणच कॅच करू शकत नाही. भले तुम्हाला मार्केटला आत्ता ट्रेंडिंगला रील्सला वगैरे दाखवत असतील की आम्ही एवढे मोठे मोठे मुवमेंट कॅच केले, पण तुम्हाला रिॲलिटी माहीत नसते. कारण एका लेवलपर्यंत एक क्रिएटर किंवा एक ट्रेडर पोहोचला की त्याच्यानंतरनं त्याच्याकडे अशा अशा ऑपॉर्च्युनिटी असतात की एखादा नवीन ब्रोकर त्यांना स्वतःहून सगळ्या प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो आणि डायरेक्टली, तुम्हाला तर माहिती आहे, पुढचं मी काही जास्त सांगत नाही. तर आपण बघूया तिथं. तर सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये ना आता जस्ट नावला काय झालेलं आहे की ह्या ठिकाणी ही जर आपण ग्रीन कॅन्डल घेतली, म्हणजे आता ही जी रेंज आहे तर ह्या रेंजच्या एक 75% मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. आणि जर नीट बघितलं तुम्ही तर लगेच आपण खालची जी रेंज काढलेली ह्या कॅन्डलची, ह्या जी ग्रीन कॅन्डल ह्या कॅन्डलची जर रेंज काढली, त्याचं टायमिंग काय आहे 17 वाजून 3 मिनटं. तर आपण जे इंडिकेटर बनवले त्याच्यात जर आपण टायमिंग टाकला 17 वाजून 1 3 मिनटं, तर आपल्याला ह्याची एक रेंज भेटणार आहे. किती असणार आहे? 330. आणि जर तुम्ही 330 पॉईंट, म्हणजे इथून वरती जर 330 पॉईंट जर इथं ड्रॉ केले तर बरोबर तुम्हाला, 1 मिनटं हे वरचं पण डिलीट करून टाकतो, तर तुम्हाला दिसतंय की 330 जेव्हा आपण घेतोय वरती 330, तर बरोबर ही मोठी रेंज आहे. त्याच्यामुळे मार्केटने काय केले, बरोबर ह्या पहिल्या रेंजच्या एक 90% सेलिंग दिलेली आहे. आणि सेलिंग छोटी नाही आहे, सेलिंग पण चांगलीच मोठी आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर समजा आपण जिथनं सेलिंग आली त्या कॅन्डलची रेंज काढली, म्हणजे 18 वाजून 30 मिनटं टायमिंग आहे. तर 18 वाजून 30 जर केलं, नोके केलं, तर त्याची रेंज येते 239. तर 239 जर आपण घेतलं ड्रॉ करून, 239, तर एकदम पिन पॉईंट मार्केटनी इथं 90%पासून पण एक सपोर्ट घेतला होता आणि थोडंसं खाली आलं. आणि जर मी तुम्हाला नीट दाखवलं तोच बॉक्स, जसं की मी शिकवलेलं आहे भरपूर वेळा, म्हणजे हे जर आपण एक ह्या रेंजचा जर आपण एक 25% जर सपोर्ट घेतला, जे लर्निंग करतात ते त्यांना सगळं माहिती आहे. पण एवढंच की ते पण थोडंसं नाराज असतील माझ्यावर, मी सारखं त्यांना पण अपडेट करत नाही आहे रील्स किंवा मी म्हणा, किंवा पाहिजे तसं सपोर्ट नाही आहे. पण थोडंसं वेळ हवा आहे, कारण प्रत्येक गोष्टी बॅकएंडला भरपूर काम चालू आहे. मेंबर पण भरपूर पळतात, ते काम करतात ते, कारण एका कामासाठी भरपूर वेळ लागतो बॅकएंडला पण. आणि इथे जर तुम्ही बघितलं ते 90%पासून प्रॉपर पिन पॉईंट सपोर्ट आहे. आणि इथून एकदम पिन पॉईंट तुम्हाला जर बघितलं तर 400 पिप्स आहेत, 500 पिप्स आहेत. आणि हे एका मिनटावरनं तुम्हाला इथं सपोर्ट दिसेल. 1 मिनटावरती तुम्ही एंट्री घेऊ शकता. आणि जर त्या तुमच्या लेवलच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाले की तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये थांबायचं नाही आहे, सिम्पल एकदम. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचं लॉस तुम्ही कंट्रोल करा, बाकी प्रॉफिट तर तुम्हाला ॲटोमॅटिक होणार आहे. काय मार्केटमध्ये तुम्हाला 3-4 पॉईंट द्यायचे तर द्या बिंदास, लॉट साईज कमी ठेवा. पण जेव्हा तुम्ही टार्गेट घेताय तेव्हा कमीत कमी 1:3 घ्या. म्हणजे कसं, एका ट्रेडमध्ये जरी तुमचा लॉस झाला तरी दुसरे बाकीचे 2-3 ट्रेड तुमचे कवर होतील. आणि सेम जर इथून तुम्ही सेलिंग बघितली खाली, तर 75% पण इथून 75% पुलबॅक बघा किती आला आहे, डायरेक्ट 300 पिप्सचा पुलबॅक आहे. आणि जिथून परत सेलिंग आली तिथून जर हा बॉक्स ठेवला तर खाली परत पिन पॉईंट एकदम मार्केटमध्ये U-टर्न आहे. तर आहे, मार्केटमध्ये काही गोष्टी आहेत, नॉलेज असेल तर होतं, पण थोडंसं कन्फ्युजन पण होतं. कारण भरपूर प्रकार असतात मार्केटमध्ये, रेंज कॅल्क्युलेशन असेल किंवा FUची गॅप असेल, ICT असेल किंवा SMC असेल, इतकं कन्फ्युजन. नवीन जो एखादा माणूस आला की तो कन्फ्युजमध्ये भरपूर राहतो आणि त्याला समजत नाही काय करायचं काय नाही. तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काय करायचं ते थोडंसं कळलं पाहिजे, किंवा काहीच कळलं नाही तर स्वतः फक्त लॉस किती घ्यायचा हे कळलं पाहिजे. ज्याला कळलं नाही तो पुढं जातो. आणि जर आता ही ग्रीन कॅन्डल बघितली आणि ह्याची रेंज काढली, म्हणजे 20:48, ओके, तर 20:48 जर इथं टायमिंग टाकला आपल्या कॅन्डलचा आणि एंटर केलं तर 180 जवळजवळ रेंज आहे. आणि 180 जेव्हा मी इथं ड्रॉ करतोय, 180 जेव्हा मी 180 रेंज ड्रॉ करतोय, 180, तर एक मला काय कळतं आहे की मार्केटमध्ये बरोबर ह्याच्या 75% एक सेलिंग आली आहे. छोटूसा गॅप आहे, पण तेवढा गॅप व्हॉलेटाईल मार्केटमध्ये चालतो. कारण मार्केट काय करतं की ही जी खाली रिट्रेसमेंट दिसते, म्हणजे कुठे ही जी खाली वीक दिसते, ही वीक मार्केटने इथं कवर केली आहे. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, चालतात. आपण जर आपली लॉट साईज जर कमी ठेवली तर मग आपण प्रॉपर
घेऊ शकतो. दिवसातून एक 4-5 तरी आपण मूव्हमेंट कॅच करू शकतो. त्याच्यामुळं एवढं पण असं अवघड मानून घेण्यासारखं काही नाही. फक्त समजा तुमचं $100 अकाउंट असेल तर 0.01नी तुम्ही करू शकता आणि काय तुमचं फक्त लॉस असणार आहे एका ट्रेडमध्ये मॅक्सिमम तुमचं $5 ते $6 समजा $7-8 लॉस असेल तर तुम्ही टार्गेट त्याच्या डबल टिबल ठेवायचे आणि वॉलेटाईल मार्केटमध्ये हे तुम्हाला भेटणार आहे. आणि सेटअप खास करून सेटअप शिकण्यासारखं आहे. सेटअप थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल कारण कन्फ्युजन तर मार्केटमध्ये भरपूर आहे. बाकीच्या गोष्टींमध्ये पण कन्फ्युजन आहे. असं नाही की फक्त ह्या सेटअपमध्ये आहे. भरपूर गोष्टींमध्ये कन्फ्युजन असतात पण त्यातल्या त्यात आपल्याला कसं काम करायचं ते ठरलं पाहिजे. आता इथून जर तुम्ही हा बॉक्स ठेवला तर बरोबर मार्केट ह्याच्या एक 50% इथनं सपोर्ट घेते आणि हा सपोर्ट घेते तर आपण इथं छोटंसं प्लॅन करू शकतो. 1 मिनिटावरती जाऊ शकतो आणि त्याच्यावरती जर कॅन्डल क्लोज असेल आणि पुलबॅक थोडासा पुलबॅक दिसतो, ह्या पुलबॅक तुम्हाला त्या पुलबॅकला वरती लगेच तुम्ही बाईंग करू शकता. आणि तुमचं टार्गेट काय असणार आहे, तुमचं 1:3 टार्गेट असणार आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर ही मुवमेंट कितीची आहे, ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली होती तर मुवमेंट बघा 80 पिप्सची आहे. म्हणजे दिवसातून तुम्हाला काय आहे 80 पिप्स पण तुम्ही आरामात घेऊ शकता. एवढं पण काय अवघड नाही आहे. आणि तसं पण एक गोष्ट जर तुम्ही बघितली, आता तुम्हाला वाटत असेल मार्केट खाली येते तर ते असंच खाली येत नाही, त्याच्यामागं पण काहीतरी रिझन असतात. जर तुम्ही नीट बघितलं 1 मिनिटाच्या ह्याच्यावरती तर कॅन्डल ऑलरेडी इथं क्लोज आहे ह्याच्या खाली आणि मग मार्केटनी बरोबर ह्या वरच्या बॉक्सचा एक इथनं रेजिस्टन्स घेतला आहे, मग ते खाली चाललेले. आता खाली कुठपर्यंत जाणार आहे, ह्या बॉक्सच्या 75% एक सपोर्ट असणार आहे. लाईव्हमध्ये आपण बघूयात. थोडंसं मार्केट फास्ट खाली आलं पाहिजे, नाही तर हा व्हिडिओ मोठा होईल, बाकी काही नाही. आणि जर खाली आलं तर मग बरोबर इथून 75% एक मार्केटमध्ये सपोर्ट असणार आहे, जो की 50-95 आहे. आणि बाकी लर्निंग वगैरे करायची असेल, प्रॉपर शिकायचं असेल तर तुम्ही मेसेज बिंदास करू शकता. धन्यवाद.